विद्यार्थी दशेमध्ये ही गोष्ट जेव्हा आपल्याला अंगीकृत करायची, अंगामध्ये उतरायची आणि त्याचे आपल्याला जेव्हा बेनिफिट्स पाहिजेत, ते आपल्या करिअरच्या दृष्टीने बेनिफिट्स पाहिजेत, त्या गोष्टीसाठी पहिली स्टेज अशी आहे की जी गोष्ट चांगली आहे, ज्या गोष्टीच्या आपल्याला चांगल्या सवयी लावायच्या आहेत. जेव्हा आता आपण ह्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देतोय, आपल्याला नीट सारख्या एक्झामला जेव्हा सामोरे जायचंय, जेव्हा JEE सारख्या एक्झामला आपल्याला सामोरे जायचंय, तेव्हा ह्या नॅशनल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत, राष्ट्रीय दर्जाच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत. तर या एक्झामला सामोरे जाण्यासाठी आपल्याला मनाची चंचलता कमी करून मनाची एकाग्रता वाढवणे हा मुख्य टास्क आहे. 3च तास अभ्यास केला, पण 3 तास अभ्यास करत असताना मी प्रेझेंट होते का? मी जे रीडिंग करत होते ते रीडिंग करत असताना मी तिथं होते का? का माझं मन बाहेर होतं आणि मी फक्त माझे डोळे पुस्तकावर होते, डोळे नोट्सबुकवर होते? असं जर घडत असेल तर आपला वेळ जातो आणि त्याचा फायदा स्वतःसाठी होत नाही आणि मग शेवटचा आपल्याला अपेक्षित पाहिजे तसे रिझल्ट्स येत नाही.